श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान्नराशिन्नाशयति विघ्नान्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनम्। श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविधे। रामा रामा हो जय राम। रामा रामा हो जय राम। रामा रामा हो जय रामा रामा हो जय रामा। वाह क्या पतित पावना पूर्ण कामा पतित पावना कामा रामा हो जय रामा। रामा रामा हो जय रामा। रामनाथा दीननाथा नाथा रामनाथा दीननाथा। तुझी ये चरणी चरणी माझा माथा रामा हो जय रामा। रामा रामा हो जय रामा। राम बंधु दीन बंधु राम बंधु दीन
बंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामा हो जय राम रामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा जय रामदास माय माझी 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 पतित पावना रामदास माय माझी रामदास माय माझी सज्जन गडी वस्ती तुझी सज्जन गडी वस्ती तुझी सज्जन गडी वस्ती तुझी लाज राख येऊन माझी लाज राख येऊन माझी हे दयाघना हे कृपाघना रामदास माय माझी रामदास माय माझी दास दास गणू दीन दास दास गणू करीत आस चुकवी त्रास करीत आस चुकवी त्रास यमयातना यमयातना रामदास माय माझी रामदास माय माझी रामदास माय माझी पतित पावना रामदास माय माझी रामदास माय माझी रामदास माय माझी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। देवर्षि नारद महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ती। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा. नामे वदे नित्यवाचा, सदा राम नामे वदे नित्यवाचा, वदे नित्यवाचा. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा. स्वधर्मेची चाले, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, स्वधर्मेची चाल सदा उत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः
श्रीरामचंद्र पूर्वेशामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता जे पद्य निवडलेलं आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या मनोबोधातील म्हणजेच मनाच्या श्लोकातील प्रस्तुत श्लोक कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी भगवंताचा दास कुणाला म्हणावं याची लक्षणं सांगितलेली आहेत। आता मुळात प्रश्न असा आहे की भगवंताच्या दासाची लक्षणं कुणी सांगावी? जो मूळ भगवंताचा दास आहे अशानेच त्या गुणांचं वर्णन करावं। आणि आपल्याला माहिती आहे समर्थांचं चरित्र काय आहे। प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व आजन्म ज्या संत महात्म्यानं केलेलं आहे असे श्री समर्थ सद्गुरू रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये, मुळात मनाच्या श्लोकाची रचनाच ही रामदासी संप्रदायामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की प्रातःकाळी काकड आरती झाल्यानंतर रामदासी संप्रदायाची ती भिक्षेची झोळी घ्यावी आणि प्रत्येक दारासमोर जाऊन त्या घरातील व्यक्तींना त्यांच्या मनाला उपदेश करावा। काय आहे, संतांना सामान्य जीवाचा स्वभाव माहिती असतो। सरळ एखाद्याला सुधारायला गेला ना, बुवा तुम्हाला काही कळत नाही असं म्हणलं की बुवा तुमचा फोन नंबर डिलीट करणार। त्यापेक्षा जे इंद्रिय दश इंद्रियांना ताब्यात ठेवतं, नवे नवे पळवतं, अशा मनाला जर आपण मनावरती अंकुश ठेवला तर निश्चितच आपण भगवंताचा सर्वोत्तम दास होऊ शकतो हे संतांना माहिती असतं। म्हणून संत मनाला उपदेश करतात। म्हणून समर्थांनी कोणालाही व्यक्तिनिष्ठ उपदेश न करता दारामध्ये उभं राहावं आणि त्या घरातल्या मंडळींच्या मनाला उपदेश करावा। किती साध्या साध्या शब्दात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। साध्या साध्या शब्दामध्ये आमूलाग्र असा बदल मानवी जीवनामध्ये करण्याची ताकद या मनाच्या श्लोकामध्ये आहे। लक्षात घ्या, प्रत्येक ग्रंथाच्या फलश्रुतीमध्ये लौकिक अर्थाने काही ना काहीतरी प्राप्ती। अहो लोक सत्यनारायण सुद्धा फुकट घालत नाही आमच्या इकडे। 500 रुपयाचा सत्यनारायण करायचा, बरं आता बाजारामध्ये सत्यनारायणाच्या सुपाऱ्या वेगळ्या मिळतात, म्हणजे अभिषेक करायला घेतला, पाणी टाकलं की आपोआप त्या सुपारीच्या छिद्रातून सोंड बाहेर येते। गुरुजी काय तुमच्या गणपती अथवा शीर्षामध्ये ताकद आहे हो, गणपती प्रसन्न झाला। कर्म गुरुजीचं। मला सांगायचंय काय, प्राप्तीशिवाय एकही कर्म करायला सामान्य जीव तयार नाही। माझा काय फायदा आहे ते सांगा। पण मनाचे श्लोक या सगळ्यांपेक्षा अतिशय वेगळे कशासाठी आहेत, त्याचं वेगळेपण, त्याचं महात्म्य काय आहे, मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय आहे। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती। मतिमंद जीवाला सुद्धा साधना योग्य करण्याचं सामर्थ्य हे मनोबोधामध्ये आहे श्रोत्यांनो। म्हणून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री समर्थ सद्गुरू रामदास स्वामी आपल्याला दासाचं महात्म्य सांगतायत। काय म्हणतायत समर्थ, सदा देव काजी झिजे देह ज्याचा। अतिशय सुंदर शब्द, संतांचा एक स्वभाव आहे, आधी केले मग सांगितले। सदा देव काजी झिजे देह ज्याचा समर्थ म्हणाले। आता दासाचं वर्णन करायचं आहे, खरं सांगू का, दास एका शब्दामध्ये ज्याला दास शब्दाची व्याख्या समजून घ्यायची असेल त्याने फार लांब पळूच नाही। दास शब्दाला उलटं वाचावं, म्हणजे काय, दास सदा, ज्याच्या उपासनेमध्ये ज्याच्या अभ्यासामध्ये
सातत्य आहे त्याला दास असं म्हणावं. ज्याने आपली उपासना खंडित न करता सुरू ठेवलेली आहे त्याला दास म्हणावं. मग या दासाचं पहिलं लक्षण समर्थांनी काय सांगितलं? सदा देव काजी झिजे देह ज्याचा. देव कार्य करण्यामध्ये ज्याचा देह झिजतोय. लक्षात घ्या श्रोत्यांनो, मानव म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्ही लक्ष द्या अथवा नका देऊ, आपला हा मानवी शरीराचा देह झिजत चाललेला आहे. कणाकणाने आपण झिजत चाललेलो आहे रोज, थोडे 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 थोडे. मग झिजणं हा जर त्या देहाचा धर्म असेल, झिजणं आपल्या हातचं नसेल, मात्र कशासाठी झिजावं हे नक्कीच आपण ठरवू शकतो. सद्गुरूंची प्राप्ती मानवी जीवनाला एकदा झाली, सद्गुरूंची कृपा मिळवली की सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे वागायला सुरुवात केलं की माणसाला कळतं की माझ्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे? देव काजी झिजे देह ज्याचा. देवाचं कार्य करण्यामध्ये माणसाने आपलं जीवन व्यतीत करावं असं संतांना अपेक्षित आहे. मग देवाचं कार्य काय आहे हो? त्याने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दोन कामं आहेत भगवंताची. परित्राणाय साधूनां, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा विनाश, हे भगवंताचं कार्य आहे. मग आज प्रत्येकालाच हातामध्ये शस्त्र घेऊन दुर्जनांचा विनाश करण्याची गरज नाही आहे. मग इथे कुठल्या दुर्जनांचा विनाश करण्याचं सांगितलं आहे? तर आपल्याला नित्याने जे षडरिपू गांजत आहेत ना श्रोत्यांनो, त्या षडरिपूंचा विनाश आपण आपला करून घ्यावा. आणि आपोआप आपल्यातले षडरिपू कमी होत राहिले की आपल्यातलं साधुत्व बाहेर येईल. म्हणजे परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा विनाश. किती सुंदर काम देवानं दश अवतारामध्ये आपल्या केलेलं आहे. आणि हे कार्य जो करतो ना त्याला भगवंताचा दास म्हणा असं समर्थ सांगतायत. देवाचं कार्य करण्यामध्ये पडेल ती कामं, आपण गुरुगृही जातो किंवा आपल्या आराध्य देवतेच्या इष्टदेवतेच्या उत्सव प्रसंगी देवळांमध्ये मंदिरांमध्ये जात असतो. त्यावेळेला लोकांचं एक ठरलेलं वाक्य असतं, मला जरा माझ्या लायकीची सेवा द्या. आता खरं सांगा, त्या निर्गुण निराकार परब्रह्मासमोर आपली काय लायकी हो? नाही. पडेल ती सेवा भगवान परमात्म्याची करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आपला देह नित्याने देव कार्यासाठी झटत असला पाहिजे, हे समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून समर्थांनी प्रथम चरणामध्ये स्पष्ट केलं की जो सातत्याने देव कार्य करतोय. म्हणून नेहमी मला विचार करताना असं वाटतं की थोडक्यात सदा देव काजी झिजे देह ज्याचा, याचं छोटंसं उदाहरण काही द्यायचं असेल तर मी म्हणेल कीर्तन विश्व परिवार. अहोरात्र जो परिवार भगवंताचं संकीर्तन घराघरामध्ये पोचून हजारो जीवांना नामस्मरणाला लावण्याचं कार्य करतोय, हेच समर्थांनी सांगितलंय नो, सदा राम नामे वदे नित्य वाचा. खरं सांगू, या कीर्तन विश्वाच्या माध्यमातून असं आता म्हणायला हरकत नाही आपल्याला की हा कीर्तन विश्वाचा मंच आता नुसता सामान्य मंच राहिलेला नसून हे पंढरपूर झालेलं आहे. कसं, मी माझ्या शब्दात सांगत नाही किंवा अतिशोक्ती बोलत नाही. संतांनी प्रमाण दिलेलं आहे. संत म्हणतात, कीर्तन चांग कीर्तन चांग होई अंग हरिरूप. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, पंढरीनाथ भगवान की जय. मग मला सांगा, जिथे अहोरात्र कीर्तनाचा गजर चाललेला आहे, जिथे पांडुरंग उभा आहे, त्याला पंढरपूर नाही तर काय म्हणायचं श्रोत्यांनो? सदा राम नामे वदे नित्य वाचा. संतांना हेच अपेक्षित आहे. आणि सतत नामस्मरण, सतत देवाचं दास्यत्व केल्यानं काय होतं श्रोत्यांनो? आपण जन्मभर विविध प्रकारांच्या कीर्तनातून पुराणांमधून ऐकत असतो की भगवंताच्या चरणाचा आश्रय दासानं केला पाहिजे. संत इतका छान दृष्टांत देतात. का संताच्या दारामध्ये जावं, का संताचा दास व्हावं, का संतांच्या चरणाशी असावं? म्हणाले, एका गावामध्ये एक गावाच्या शेजारी सुंदर तळं होतं. आता तळं असल्यामुळे स्वाभाविकच त्या पाण्यामध्ये जलचर निवास करायचे. लहान आकाराचे मासे, मोठ्या आकाराचे मासे. आता जिथे मासे आहेत
तिथे कोळी मासे पकडायला येणार. एक दिवस नावेमध्ये बसून हा कोळी मासे पकडायसाठी आला आणि खाली पाण्यामध्ये म्हणे माशांची सभा भरली आणि माशांनी ठरवलं हा कोळी आज पाण्यामध्ये स्थिर झाला की याच्या जाळ्यात आपल्याला आज कोणालाही अडकायचं नाहीये. जे काही तरुण गरम रक्ताचे मासे होते ते म्हणाले हा पाण्यामध्ये स्थिर झाला की आपण लांब पळून जायचं. पण जे काही हुशार बुद्धिमान वयोवृद्ध मासे होते ते म्हणाले हे बघा चूक करताय तुम्ही, असं करू नका बरं. हा कोळी याची नाव पाण्यामध्ये स्थिर करून उभा राहिला की आपण सगळेजण त्याच्या नावेच्या अगदी जवळ जाऊन थांबू. आता तरुणांचं ठरलेलं उत्तर होतं अहो यांची साठी बुद्धी पंढरीनाथ. नाही आता ठरलं, लगेच 2 गट पडले. आपल्याकडे गट पडायला वेळच काय लागतो. अर्ध्या लोकांनी ठरवलं की त्या कोळीत त्यांनी नाव थांबवली की लांब पळायचं. अर्ध्यांनी ठरवलं की जवळ थांबायचं. तो कोळी नित्याप्रमाणे आला, त्याने आपली नाव उभी केली. ज्यांनी ठरवलं होतं लांब पळून जायचं ते लांब पळून गेले. ज्यांनी ठरवलं होतं नावेच्या अगदी जवळ थांबायचं ते जवळ थांबले. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोळी जाळं कसं फेकतो. त्यानं आपला हात धरला, गर 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 हात फिरवला आणि जाळं लांब फेकून दिलं. परिणाम काय झाला श्रोत्यांनो, जेवढे मासे लांब पळाले होते तेवढे सगळे जाळ्यात अडकले. या उलट जे जे जवळ थांबले होते त्यातला एकही मासा कोळ्याच्या जाळ्यात अडकला नाही. दृष्टांत संपला. तो तलाव काय आहे श्रोत्यांनो, तो तलाव साधा सुधा नाही, हा भवसागर आहे बरं. त्या तलावातले ते मासे साधे सुधे मासे नाहीत, तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. तो नावेवरती उभा असणारा कोळी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे. त्याच्या हातातलं ते मासे पकडायचं जाळं दुसरं तिसरं काही नसून भगवंताच्या हातातलं मायारूपी जाळं आहे. तात्पर्य, भगवंताच्या मायारूपी जाळ्यात अडकायचं नसेल तर संतांच्या सद्गुरूंच्या भगवंताच्या चरणाचा आश्रय करावा. पंढरीनाथ महाराज. म्हणून सदा देव काजी, म्हणून आम्हाला भगवंताच्या संपर्कात राहायचं. मग पुढच्या चरणामध्ये आम्हाला समर्थांनी सांगितलं की देवाचं दास्यत्व करत असताना साधकाला भक्ताला सत्शिष्याला आड येणारी एक गोष्ट आहे परमार्थ मार्गामध्ये, त्याला म्हणतात अहंकार. थोडं मी काही करायला लागलो की मलाही आता असं वाटतं माझी 4-2 कीर्तनं झालेली आहे म्हणजे माझ्याकडे 4 चाकी असली पाहिजे. थोडीशी अहंकाराची बाधा येते. आणि आमच्या गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं ना श्रोत्यांनो, अभिमान शत्रू मोठा. परमार्थ मार्गामध्ये साधकाला सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल दुसरा नाही आहे, अभिमान आहे. मग हा अभिमान साधकाला बाधक ठरू नये म्हणून त्यावरही उपायाची मात्रा समर्थांनी देऊन ठेवली. साधकाने त्याचं देवकार्य चालू असताना मुखाने काय सुरू ठेवावं, सदा राम नामे वदे नित्य वाचा. अहो परमार्थाचा अहंकार, सत्कार्याचा अहंकार कधी येईल सांगता येत नाही. म्हणून मुखाने हरी बोला नाही तरी अबोला. आणि याचं उदाहरण फार लांब जायची गरज नाही श्रोत्यांनो. आमच्या मारुती रायाच्या चरित्राकडे एकदा पहा. प्रसंग असा आहे श्रोत्यांनो, समुद्र उल्लंघन करून जानकी मातेच्या शोधार्थ ज्यावेळेला लंकेमध्ये मारुती राय गेलेत, काय पराक्रम केलाय. ती सुंदर असणारी अशोक वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. रावणाचा एक पुत्र त्याचा वध केला. 1/4 सेना मारुती रायाने तिचा विध्वंस करून टाकलेला आहे. आणि एवढं झाल्यानंतर जानकी मातेने ज्या वेळेला विचारलं की आपण कोण आहात, माझ्यासारख्याने लगेच कॉलरला हात लावला असता. मी हा मागे दिसतो हा 100 योजन समुद्र मी ओलांडून आलोय. नाही हो, आमच्या मारुती रायाने काय सुंदर शब्दात सांगावं, रामदूतमय मात जानकी. माझा परिचय काही असला तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी रामाचा दूत आहे आणि हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. हा कशाचा प्रताप आहे, सदा राम नामे वदे नित्य वाचा. आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे श्रोत्यांनो, कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचं महत्त्व वेगळं सांगायची काहीही गरज नाही आहे.
श्रीमद भागवतामध्येच वेदव्यासांनी सांगून ठेवलंय, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. आमच्या समर्थांनी सुद्धा नामस्मरण भक्तीच्या समासामध्ये इतकं स्पष्ट सांगितलंय की कलियुगामध्ये अन्य मार्गांचा अवलंब नाही केला तरी चालेल. काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी श्रीराम. भगवंताच्या नामावर आमचा विश्वास असायला हवा. म्हणून समर्थांनी सांगितलं, ज्याला दास व्हायचंय ना त्याने दुसरा नियम पाळावा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. नित्याने नामस्मरण करावे. पुढे समर्थ म्हणतात, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे सगळं करत असताना स्वधर्मेची चाले अत्यंत महत्वाचं आहे. हल्ली धर्म हा शब्द जरी उच्चारला तरी घाम फुटतो. का? शब्द वापरून वापरून गुळगळीत करून टाकलाय. वास्तविक धर्माचं खरा अर्थ कोणाला कळत नाही. अहो, साधकाने आपल्या जीवनामध्ये धर्म या शब्दाला कर्तव्य इतक्याच अर्थानं घ्यावं. बरं, माझं आत्ता कर्तव्य काय आहे? मी जर विद्यार्थी जीवनामध्ये असेल तर अध्ययन करणं हे माझं कर्तव्य आहे. मी जर भगवंताचा दास असेल तर सेवा हा माझा धर्म आहे. मी जर शिक्षक असेल तर शिकवणे हा माझा धर्म आहे. मी जर वादक असेल तर वादन करून कीर्तनामध्ये रंग भरणे हा माझा धर्म आहे. आणि साधकाचं हे लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. श्रोत्यांनो, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. भगवंताने सांगितलेल्या मार्गावरती जो चालतो. आता असं सांगणंही फार अवघड झालेलं आहे. एका शाळेमध्ये एक मुलगा रोजच उशिरा यायला लागला. एक दिवस गुरुजी रागवले, का रे, रोज तुला मी रागवतोय आणि तरी सुद्धा तू शाळेत रोज उशिरा येतोस. गुरुजी, मला तुमच्यामुळे उशीर होतो. अरे, मी तर प्रार्थनेच्या आधी शाळेत असतो, माझ्यामुळे कशाला? गुरुजी, तुम्ही सांगितलेल्या रस्त्याने मी यायला लागलोय म्हणून मला उशीर होतो. मी कुठला रस्ता सांगितला? तुम्हीच नाही का परवा दिवशी धडा शिकवताना मराठीचा म्हणालात, आपण सगळ्यांनी गांधींच्या मार्गाने चाललं पाहिजे, म्हणून मी रोज भाजी मंडीत असणाऱ्या गांधीजींच्या पुतळ्याला प्रदक्षिणा करतो आणि मग शाळेत येतो. पंढरीनाथ महाराज. आता हा असा अर्थ आहे का हो? नाही. भगवंताने सांगितलेला मार्ग. आणि खरं सांगू का महाराज, आपल्याकडे थोडासा पोथी पुराणांचा चुकीचा अर्थ घेण्याची परंपरा जरा रूढ होत चाललेली आहे. खरं सांगू का, संत सद्गुरू भगवंत वागतात तसं वागायचं नसतं, तर ते सांगतात तसं वागायचं असतं. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. भगवंताचा दास होण्यासाठी आमच्या जीवनामध्ये ही सगळी लक्षणं असली पाहिजे. आणि या दास्यत्वाला भावाची जोड मात्र असली पाहिजे. श्रोत्यांनो, कोणीतरी मला बघावं आणि मी करत असलेल्या परमार्थाचं कौतुक करावं, यासाठी केलेला परमार्थ व्यर्थ आहे. कारण भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारण. आमच्या माऊलींनी सुद्धा सांगितलंय ना, भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. संपूर्ण हरिपाठाचं जरी आपण अध्ययन केलं तरी भावाचं महात्म्य परमार्थ मार्गामध्ये किती आहे हे आपल्याला दिसून येईल. त्याच्यामुळे ज्याला दास व्हायचं आहे त्याने भगवंताप्रती भाव ठेवणं अपेक्षित आहे. झालं असं, एक काका आपल्या नोकरी व्यवसायातून रिटायरमेंट घेऊन आता उरलेलं आयुष्य परमार्थामध्ये घालायचं. हल्ली ही परंपराच झाली आहे की रिटायर झाल्यावर देवदेव करायचा. आता माणूस रिटायर कधी होतो? जेव्हा तो टायर्ड होतो. सरकारसुद्धा सांगतं, तू आता फायलीसुद्धा उलट्या धरायला लागला, अर्धा पगार घे पण घरी बैस पंढरीनाथ महाराज. पण असो, यांनी ही परंपरा रूढ केली. बाजारात गेले, गोपालकृष्णाची मूर्ती आणली, चांगली लड्डू गोपालाची मोठी,
आणि आपल्याला सांगतो चंदनी देवघर आणलं. माझ्या गोपालकृष्णाच्या मूर्तीसाठी 7 दिवसाची वेगळी वस्त्र, मूर्तीसाठी चंदन, मूर्तीसाठी अत्तर, मूर्तीसाठी हार, मूर्तीसाठी वस्त्रमाळ, सगळं मूर्तीसाठी. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना बोलून सुंदर प्राण प्रतिष्ठापना करून घेतली. सगळं सकाळी उठल्यापासून मूर्तीला अभिषेक करायचा आहे, मूर्तीला नैवेद्य दाखवायचा आहे, मूर्तीला हे करायचं आहे, मूर्तीला ते करायचं आहे, मूर्ती मूर्ती मूर्ती. 6 महिने झाले आणि मानवी स्वभाव जागृत झाला एक दिवस काकांचा. काय 6 महिने झाले या गोपालकृष्णाच्या मूर्तीला पुजतोय, हा कृष्णाची मूर्ती काही कामाची नाही, ही काही प्रसन्न होत नाही. बाजारात गेले, रामाची मूर्ती घेऊन आले, गोपालकृष्णाची मूर्ती धरली, कोपऱ्यात ठेवून दिली आणि रामाची मूर्ती प्रतिष्ठापित करून सगळे सोपस्कार दुसऱ्या दिवशीपासून त्या रामरायाच्या मूर्तीवर चालू केले. एक दिवसाची गोष्ट, पूजा वगैरे आटोपल्यावर सुंदर धूप लावला आणि हातामध्ये माळ घेऊन काका जप करत बसले. आता डोळे कसे लावले सांगायचं काम नाही, जसे आपण लावतो तसे. अर्धवट उघडे अर्धवट लावलेले डोळे आणि त्याच्यातून काकांनी पाहिलं, खिडकीतून एक वाऱ्याची मंद झुळूक आली आणि त्या धुपाचा सुगंध जो प्रभू रामचंद्रांकडे चंदनी देवघरामध्ये जात होता, तो तिकडे जाण्याऐवजी कोपऱ्यात असणाऱ्या कृष्णाच्या मूर्तीकडे जायला लागला. काका म्हणाले 6 महिने याची पूजा केली, याला प्रसन्न हो म्हणालो, हा झाला नाही, आणि आता हा कृष्ण काय म्हणाले नीट ऐका बरं, हा कृष्ण कोपऱ्यात बसून फुकटचा सुगंध घेतोय. एवढं म्हणून थांबले नाही हो, वस्त्रमाळीचा कापूस घेतला, त्याचे 2 बोळे केले, गोपाल कृष्णाच्या नाकात घातले, गोपाल कृष्ण भगवान की. अहो जसे नाकामध्ये ते बोळे घातले, प्रभू प्रगटच झाले. आता भगवान समोर आल्यानंतर नमस्कार करावा, ही रीत आहे, आपला धर्म आहे. पण काही लोक एवढे विक्षिप्त, काका कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा नाग दाबल्याशिवाय लोक तोंड उघडत नाही म्हणतात, तेच खरं. काय झालं, 6 महिने तुमची पूजा केली, त्यावेळेला तुम्ही प्रसन्न झाला नाहीत आणि आज तुमच्या नाकामध्ये कापूस काय घातला, तुम्ही मला दर्शन देते झालात. त्याला कारण आहे. भगवंतानं काय सुंदर उत्तर दिलंय श्रोत्यांनो. भगवान म्हणाले, अरे 6 महिने तू पूजा केलीस, पण तुझ्या अंतःकरणातला भाव काय आहे. मूर्तीची पूजा, मूर्तीला वस्त्र, मूर्तीला नैवेद्य, मूर्तीला अभिषेक, सगळं मूर्तीला, कृष्णाला काही नाही. पण आज ज्या वेळेला तुला वाटलं की कोपऱ्यात बसून फुकटचा सुगंध कृष्णाची मूर्ती नाही, प्रत्यक्ष कृष्ण घेतोय, मी मूर्ती नसून मी कृष्ण आहे, हा भाव तुझ्या अंतःकरणामध्ये जागृत झाला. तो भाव माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आणि मला तुला दर्शन द्यायला यावं लागलं. भावो हि विद्यते देवो. म्हणून ज्याला दास व्हायचं असेल ना श्रोत्यांनो, त्यानं आपल्या अंतःकरणामध्ये भाव ठेवला पाहिजे. म्हणून स्वधर्मेची चाले. दासाचा खरा धर्म काय आहे की भावाचा अवलंब करून या भक्ती मार्गामध्ये आपण पुढे जात राहिलं पाहिजे. अशा या स्वधर्मावरती चालून आपल्या सद्गुरू कृपेने सर्वोत्तमाचा दास कोण झाला बरं. समर्थांच्या भाषेमध्ये या सर्वोच्च पदवीला जाऊन कोण संत महात्मा पोहोचला, आपल्याला छोट्याशा चरित्र भागामधून आपल्याला ते श्रवण करायचं आहे. तोपर्यंत समर्थांनी आपल्याला मूळ पदामध्ये जे सांगितलंय ते पद्य आपण लक्षात ठेवूया. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा देव काजी झिजे देह जाचा. सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, वदे नित्य वाचा,
पदे नित्य वाचा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी झिजे देह जाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा देव काजी कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 5 वेळेला भजन करूया आणि चरित्र भागाला सुरुवात करूया. तत्पूर्वी या सुंदर अशा कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण अनेक प्रकारची संत चरित्रे आणि पौराणिक चरित्रे घरबसल्या श्रवण करू शकत आहोत. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. त्यावर येणारे सर्व कीर्तनांचे नोटिफिकेशन बघून सर्व कीर्तन श्रवणाचा आस्वाद घ्यावा आणि या महान अशा भगवत कार्यामध्ये तन मन धनाने आपण समर्पित व्हावं ही सर्व भक्तांना विनंती. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय देवर्षि नारद महाराज की जय. रामदास सद्गुरु राया रामदास सद्गुरु राया
रामदास सद्गुरु राया धन्य तव माया धर्म रक्षाया घेतला कलियुगी अवतार घेतला कलियुगी अवतार कंठी धारियेला कीर्तीचा हा कंठी धारियेला कीर्तीचा हा शिष्य ज्याचा झाला जिजाऊ बाळ जी 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 वा हरिकथा आदि निरूपण हरिकथा आदि निरूपण राजकारण सावधपण सर्व विषयांच्या ठाई अनिवार्य सर्व विषयांच्या ठाई अनिवार्य हेच स्वराज्याचं दार शानदार हेच स्वराज्याचं दार शानदार बंधुनो स्मरा त्यांचे उपकार जी 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 वा धर्माचा करण्या उद्धार धर्माचा करण्या उद्धार धर्माचा करण्या उद्धार झाला अवतार आला यतीवर म्हणती जन रामदास चिरकाल म्हणती जन रामदास चिरकाल रामाचा दास काळाचा काळ रामाचा दास काळाचा काळ असा हा राणूबाईचा बाळ जी 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 असा हा राणूबाईचा बाळ जी 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 र जी 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 र जी 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 र जी 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 राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी स्वरूप संप्रदायाची स्थापना केली आणि समर्थांनंतर ही धर्म ध्वजाची ही पताका त्यांच्या शिष्य परंपरेने पुढे वाढवलेली आपल्या सर्वांना माहिती आहे श्रोत्यांनो. श्री क्षेत्र गोंदवले येथील महान संत नाम अवतार असणारे आमचे परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर महाराजांच्याच परंपरेमध्ये पुढे महाराजांनी आपले अंतरंग शिष्य असणारे श्री पांडुरंग बुवा म्हणजेच ज्यांना श्री समर्थ सद्गुरू रामानंद महाराज ही उपाधी आहे आपल्या जवळचं गंडकी शिळेवरचं रामपंचयतन दिलं आणि रामदासी संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी प्रसार आणि प्रचार करण्याची संपूर्ण जबाबदारी रामानंद महाराजांना दिली. अहो वयाच्या 15व्या वर्षी असी धारा सारख्या महान कठोर तपाचं आचरण या रामानंद महाराजांकडून गोंदवलेकर महाराजांनी करून घेतलं. 4 महिने फक्त द्वादशीला जेवायचं. इतकं अलौकिक व्रत केल्यानंतर नाम स्वरूप झालेले अहो रामानंद कोणाला म्हणतात? रामातच ज्यांना आनंद आहे असे ते रामानंद. ज्यावेळेला या महाराष्ट्र भूमीचं दर्शन घेण्यासाठी फिरत होते श्रोत्यांनो आपल्या भारतभूमीचं हे वैशिष्ट्य आहे. माझी भारत मातृभूमी जगती अत्यंतची पावन महाराष्ट्रात विदर्भ प्रांत नगरी खेरडा बघा त्यातून रामाचीच भक्ती सदैव कुळीजा घे मारुती जन्मतो त्या प्रल्हाद कृपार्णवा गुरुवरा साष्टांग मी वंदितो. सद्गुरुनाथ महाराज की. 4 पिढ्यांपासून सुरू असणारं अग्निहोत्रासारखं दिव्य व्रत ज्या कुळामध्ये चालू आहे साखर खेरडा नावाचं गाव श्रोत्यांनो. त्या गावामधलं मुकुंद शास्त्री काळेंचं कुटुंब आणि या मुकुंद शास्त्री काळेंच्या पोटी श्री समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा जन्म आहे. परंपरेनं आलेलं अग्निहोत्र वेद अध्ययन घरामध्ये सुरू असायचं. हजारो शेकडो विद्यार्थी घरामध्ये निवासी असायचे श्रोत्यांनो. सर्वांची व्यवस्था हे कुटुंब निस्पृह पद्धतीने करायचं.
समर्थ सद्गुरू रामानंद महाराजांनी प्रल्हाद बुवांची ही सगळी दिनचर्या पाहिली आणि त्यांच्यावरती प्रसन्न होऊन प्रल्हाद बुवांना अनुग्रहित केलं आणि आपल्या संप्रदायाचे संपूर्ण नियम समजवून सांगितले आणि रामकार्यासाठी रामानंद बुवा पुढे निघून गेले. मी फार जुनी कथा आपल्या समोर मांडत नाही श्रोत्यांनो. इसवी सन 1920चा तो प्रसंग आहे. ज्याप्रमाणे आपण गेल्या 4-5 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ अनुभवला, अत्यंत दुर्दैवी सगळ्या जगावरती आलेलं हे संकट, त्याचप्रमाणे बरोबर 100 वर्ष आधी म्हणजे 1920ला महाभयंकर पद्धतीची महामारी संपूर्ण भारतात, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातून विदर्भात, विदर्भातून या साखरखेर्डा नगरीमध्ये आलेली आहे श्रोत्यांनो. फक्त ताप यायचं निमित्त व्हावं आणि व्यक्तीने आपला प्राण सोडून द्यावा. मला सांगायचं काय, प्रल्हाद बुवांच्या घरापर्यंत ही महामारी येऊन बसलेली आहे. एकाच आठवड्यामध्ये श्रोत्यांनो भगवंत परीक्षा घ्यायला लागला की साधकाला प्रपंचामध्ये किती त्रास सहन करावा लागतो. एकाच आठवड्यामध्ये प्रल्हाद बुवांच्या वडिलांचं म्हणजे मुकुंद अण्णांचं निधन झालं. श्रोत्यांनो, साधक होणं किती कठीण असतं मला आपल्याला सांगायचं आहे. वडिलांचा अंत्यविधी करून घरी येत नाही की भावाने देह ठेवला, भावाला अंत्यसंस्कार केले, मध्ये 2 दिवस गेले श्रोत्यांनो आणि आपल्या वहिनींचं निधन झालं. एका आठवड्यामध्ये 4 प्रेमाची मंडळी निघून गेली. तरी सुद्धा प्रल्हाद बुवांनी हातातली माळ पडू दिली नाही हो, हातातली माळ पडू दिली. हजारो लोक भेटायला येत होते. प्रल्हाद बुवा, एवढं त्या रामाचं स्मरण करता, त्या रामाने तुमच्यावर एवढं संकट आणलं, पण संतांची वृत्ती काय असते. हजारो लोकांना आमच्या प्रल्हाद बुवांनी सांगावं, अरे ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र वनवासासाठी निघाले होते, दशरथ महाराजांना नमस्कार करायला गेले, त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला लक्षात आलं नसेल का, ही माझी आणि माझ्या बाबांची शेवटची भेट आहे. हे माहिती असून सुद्धा चित्रकूट पर्वतावरती ज्या वेळेला आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी, आपले वडील इहलोक सोडून परलोकाला दशरथ महाराज गेलेले आहेत हे ज्या वेळेला कळालं, प्रत्यक्ष परमात्मा असून सुद्धा रामचंद्राला आपल्या आईच्या कपाळावरचं कुंकू परत आणता आलं नाही. तो परब्रह्म परमात्मा असून नियतीचं इतकं कटाक्षाने पालन करत असेल तर तुम्ही आम्ही सामान्य जीवानं नियतीचा किती सांभाळ स्वीकार केला पाहिजे सांगा. हे प्रल्हाद बुवांनी बोलावं. अतिशय निस्पृह वृत्तीने रामकार्य चाललेलं असताना श्रोत्यांनो आपल्याला सांगतो, वर्षभराचा प्रसंग राम भजनामध्ये कसा गेला लक्षात आलं नाही. आश्विन महिन्यामध्ये बरोबर या सगळ्या मंडळींच्या वर्षश्राद्धाच्या प्रसंगाला समर्थ सद्गुरू रामानंद महाराज साखरखेर्ड्यामध्ये परत आलेले आहेत. घरोघरी महाराज ज्या वेळेला जाऊ लागले, प्रत्येक घरामध्ये महाराजांच्या कानावर एकच गोष्ट यावी, महाराज काय आपला शिष्य आहे, काय त्याची साधना आहे, काय त्याचा त्याग आहे. एवढं मोठं संकट आलं तरी त्यानं रामरायाचं स्मरण सोडलं नाही. काय आपण प्रल्हाद बुवांना घडवलंय, काय आपण प्रल्हाद बुवांना घडवलंय महाराज. रामानंद महाराजांच्या लक्षात आलं की माझा शिष्य आता परिपूर्ण झालेला आहे, फक्त शेवटची एक परीक्षा, फक्त एक. झालं असं श्रोत्यांनो, संध्याकाळी रामाची आरती झाल्यानंतर नित्यक्रम होता. प्रल्हाद बुवांनी दासबोधाचा एक समास वाचावा आणि त्याच्यावरती प्रवचन रामानंद महाराजांनी करावं. नित्याप्रमाणे वैराग्य निरूपणाचा समास, काय योगायोग असतो बघा. वैराग्य निरूपणाचा तो समास प्रल्हाद बुवांनी वाचला आणि रामानंद महाराजांनी प्रवचन केलं. रामानंद महाराजांची ती गोड वाणी. रामानंद महाराजांनी म्हणावं, सर्व संग परित्याग केल्याशिवाय तो रामराय आपल्याला जवळ करत नसतो बरं बाळांनो. अहो समर्थांनी सांगितलेलं नाही का, देवाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या जिवलगांशी त्रुटी, सर्वस्व ही अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा.
भगवंत एवढा सोपा नाही. सर्व संग परित्याग केल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. बरं, कणाचा सुद्धा मोह मनामध्ये असेल तर रामराय आपल्याला दास म्हणून स्वीकारत नाही असं प्रवचन केलं. ते प्रवचन संपलं आणि सगळी मंडळी निघून गेली. कशी निघून गेली? आपण कीर्तन संपल्यावर जशी निघून जातो ना तशी, पंढरीनाथ महाराज. पण मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. समर्थांनी सांगितलं, माझी गुरुमाऊली ज्या अर्थाने प्रवचनात आज हे बोलली त्या अर्थी माझ्या मनामध्ये कुठेतरी अजून मोह शिल्लक आहे. प्रल्हाद बुवांनी मनाशी निश्चय केला. महिना सुरू होता अश्विनाचा. पुढे 1.5 ते 2 महिने हाच विचार मनामध्ये प्रल्हाद बुवांना खात होता. हो, माझ्या मनात असा काय मोह आहे की सद्गुरुनाथ माझ्यावर कृपा करायला तयार नाहीत, रामराय मला दर्शन द्यायला तयार नाही. श्रोत्यांनो, पौष महिना लागला आणि एक दिवस आपल्या मातोश्रींजवळ प्रल्हाद बुवा बसले. गंगा माय त्यांचं नाव. आपल्या आईजवळ प्रल्हाद बुवा बसले. आई, एक विचार मला तुला सांगावासा वाटतो ग. लक्षात घ्या श्रोत्यांनो, संकट येऊन आत्ता कुठे वर्ष झालेलं आहे. घरामध्ये 2 विधवा आपल्या भाऊजाई आहेत, मातोश्री आहेत, आपली पत्नी म्हणजे जिजीमाय आहे. आणि आपल्या आईजवळ बसून काय सुंदर शब्दामध्ये प्रल्हाद बुवा सांगतायत. काय म्हणाले प्रल्हाद बुवा? वाटते माझिया चित्ता संसार हे मृगजळ आहे. सांडोनिया माया मोह गुरु आज्ञे जीवन वाहे. कल्याणास्तव हो आपुल्या श्री गुरु पाठीशी आहे. प्रल्हादा, तुझं म्हणणं कळतंय मला, पण तुला नेमकं काय म्हणायचंय? आई, तुला राग येणार नसेल तर सांगतो, माझ्या मनात एक संकल्पना आलेली आहे. काय? करोनिया सर्वही दान ठेवोनी तुलसी पान हृदयी रामाचे ध्यान. श्री गुरु आज्ञा म्हणून करूया हो हे गृहदान. मला सगळं सोडून निघून जावंसं वाटतं आई. उत्तम संकल्पना आहे प्रल्हाद बुवा. कधी करायचं? शुभश्च शीघ्रम, वेळ लावू नये. चांगली संकल्पना मनात राहिलच असं नाही. कधी करायचं? मकर संक्रांतीचा पर्व काळ येतोय, उत्तम आहे. गावातल्या मंडळींना प्रल्हाद बुवांनी सांगितलं. अण्णाजी माई नावाचे पुरोहित साखरखेरडा गावामध्ये राहत होते. श्रोत्यांनो, सर्व ज्येष्ठ मंडळी जमा झाली आणि प्रल्हाद बुवांना समजवायला लागली, आपण हे धाडस करू नये, आपल्या मागे कुटुंबाचा राहाड गाडा आहे. पण प्रल्हाद बुवांनी सांगितलं, माझ्या कुटुंबाच्या काळजीपेक्षा मला माझ्या गुरु माऊलीचा शब्दाचं पालन करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. मी सगळं दान देऊन टाकणार आहे. ज्याला ज्याला जे जे हवं असेल मकर संक्रांतीला येऊन घेऊन जावं. आणि तो दिवस आला महाराज. सकाळी उठल्याबरोबर रामाची काकड आरती झाल्यानंतर हातामध्ये झांज घेतलेली आहे, भगवी कफनी प्रल्हाद बुवांनी धारण केली आणि रामरायासमोर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अहो, पुरोहितांच्या आग्रहास्तव निदान संकल्प तरी सोडला, नाहीतर प्रल्हाद बुवा संकल्पही सोडायला तयार नव्हते. श्रोत्यांनो,
आणि मी दान केलं असं कशा करता म्हणतोय? लक्षात घ्या, ज्या वेळेला मला जेवायला मिळणार नाही ना, त्यावेळेला माझा उपवास आहे म्हणणं सोपं असतं. पण समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे, त्यात मला आवडणारे गुलाबजाम ठेवलेत आणि मग म्हणायचं माझा उपवास आहे, याला वैराग्य म्हणतात. अहो, दान केलं म्हणजे काय थोडंसं आहे का? पितळी भांडी आहेत, सोनं नाणं आहे, एवढा मोठा वाडा आहे, काही प्रमाणामध्ये जमीन आहे, एवढं सगळं द्यायचं ठरवलं नाही तर दिलंही श्रोत्यांनो. मला संतांमध्ये भेद करायचा नाही श्रोत्यांनो, तो अपराध आहे. पण असाच प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या प्रसंगामध्ये केला होता. धान्याचं कोठार उघडं करून दिलं होतं. तुकाराम महाराजांनी धान्याचं कोठार वाटलं श्रोत्यांनो. पण आपल्या सद्गुरूंना दिलेलं वचन खरं करण्यासाठी, सद्गुरू आणि श्री रामरायाची परिपूर्ण कृपा मिळवण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अंगावरच्या कपड्यानिशी घराच्या बाहेर रामकार्यार्थ पडणारा महात्मा म्हणजे समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज आहेत श्रोत्यांनो. हा त्याग केल्यानंतर ही मंडळी आनंदाने बाहेर आली आणि विचारलं, आपण आता जाणार कुठे? काळजीचं कारण नाही आहे ना, कुठे राहायचं? रामानंद सद्गुरु माऊलीचे, रामानंद सद्गुरु माऊलीचे, राम मंदिर ते भव्य असे साचे, राम मंदिर ते भव्य असे साचे. हेची स्थान आता नित्य निवासाचे, हेची स्थान आता नित्य निवासाचे. काय वर्णावे भाग्य कुटुंबाचे, काय वर्णावे भाग्य कुटुंबाचे. रामानंद रामानंद रामानंद, रामानंद सद्गुरू माऊलीचे, राम मंदिर ते भव्य असे साचे. आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन साखर खेरड्यातल्या श्री राम मंदिरामध्ये ही मंडळी राहायला लागली. श्रोत्यांनो, संत होणं सोपं, पण संताची पत्नी होणं मोठं अवघड कार्य आहे. आणि आपल्याला सांगतो, एवढं सगळं कुटुंब, बरं संत म्हटलं की गावात दिसेल त्याला पंक्तीला घेऊन यायचं, जिजीमाईने काय करावं? पण कधी स्वयंपाकघरात वाजणाऱ्या भांड्यांचा आवाज बैठकीत आला नाही. आपल्याला सांगतो, काही ज्येष्ठ मंडळींनी विचारलं, आता कसं उदरनिर्वाहाचं काय? कैसी ही चिंता आम्हास जगती. प्रल्हाद बुवांनी सगळ्यांना सांगावं, कैसी ही चिंता आम्हास जगती, निश्चये भवसागरी या तरू. रामानंद कृपा करे करवितो, ते तात मी लेकरू. अहो, आपली आई समोर उभी असताना लेकराने स्वतःच्या पोटाची काळजी नसते करायची. माझी रामानंद माऊली माझी काळजी वाहण्यासाठी समर्थ आहे. श्रोत्यांनो, आपली झोळी घेऊन भिक्षेसाठी निघालेले प्रल्हाद बुवा, बस तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा. हो, एवढी भिक्षा त्या दिवशी साखर खेरड्याच्या मंडळींनी प्रल्हाद बुवांच्या झोळीत घातली की भिक्षेचा डोंगर उभा राहिला. प्रल्हाद बुवा म्हणाले, ही भिक्षाच गोळा करायची होती तर घर कशाला सोडलं? नाही, तेव्हापासून नियम केला श्रोत्यांनो, मी रोज 5 घरी भिक्षा मागील. आणि तिथून पुढे इतकं रामकार्य केलं की महाराजांच्या उत्तर आयुष्यामध्ये ज्या वेळेला इंदोर इथल्या रामनारायण शास्त्री खूप मोठे नाडी परीक्षक होते, महाराजांना झालेल्या आजाराचं निदान करण्यासाठी त्यांनी ज्या वेळेला प्रल्हाद महाराजांची नाडी आपल्या हातामध्ये घेतली, तेव्हा रामनारायण शास्त्रींना घाम फुटला. त्यांनी श्री प्रल्हाद महाराजांचे चरण धरले आणि रामनारायण शास्त्री सांगतात की, प्रल्हाद बुवा, तुमच्या नाडीतलं रामनाम थोड्या वेळ थांबवा, मला तुमचे ठोके ऐकायचे आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास
सर्वोत्तमाचा. समर्थांना हा दास अपेक्षित आहे. ओ श्रोत्यांनो, आपला सर्व संग परित्याग करून भावयुक्त अंतःकरणाने सद्गुरूंना शरण गेलेले प्रल्हाद बुवा अवस्था काय करून घेतली. आपल्या रोमामधून नामस्मरण येऊ लागलं. त्यांनी एक गृहदान केलं. आज साखर खेरड्यामध्ये 50 ते 60 खोल्यांचं भव्य दिव्य असं नामालय सगळ्या भक्तांसाठी प्रति गोंदावले रूपामध्ये उभा आहे. घराच्या बाहेर पडताना प्रल्हाद बुवांनी आपल्या उदरनिर्वाहाची काळजी केली नाही. आज साखर खेरड्यामध्ये येणारे हजारो नामसाधक 3 वेळेला आनंदाने प्रसाद घेतात. ही ताकद कशाची आहे श्रोत्यांनो? ही रामनामाची ताकद आहे. म्हणून अशा संतांना आपण वेळोवेळी शरण गेलं पाहिजे. या संतांना शरण जाऊन यांना प्रार्थना केली पाहिजे की ज्याप्रमाणे ही सर्व भगवत सेवा आपल्याला घडली, भगवंताचे दास आपण झालात, त्याच प्रकारची बुद्धी, एवढा मोठा त्याग आमच्याच्याने कलियुगात शक्य होणार नाही. तेवढं आमचं धारिष्टही नाही, सामर्थ्यही नाही. पण काही प्रमाणात तरी त्याग करण्याची बुद्धी तुम्ही आम्हाला द्यावी, नाम घेण्याची बुद्धी तुम्ही आम्हाला द्यावी आणि दासाची लक्षणं आपल्या अंगी आपण वाढवावी. हेच मागणं समर्थांनी सुद्धा पूर्वपद्यामध्ये मागितलेलं आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा देव काजी झिजे देह ज्याचा. सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, वदे नित्य वाचा. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, जिजे देह ज्याचा, जिजे देह ज्याचा. सद्गुरुनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.